मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करेन की ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारा, संविधानिक भूमिका घेणारा, 300-400 जातीच्या बाजूनं बोलणारा माणसाला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. आम्ही एका बाजूला समाधानी आहोत, पण ओबीसी चळवळीसमोरचं खरं आव्हान आहे ते पंचायत राजच्या निवडणुका. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, कॅन्टोन्मेंट बोर्ड असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, यामध्ये जो खरा ओबीसी आहे, जो बलूतालूत आहे, ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, सामाजिक भेदभाव झालेला आहे, ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालेला आहे, त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन. हे मंडल आयोगानं आम्हाला दिलेले आमचे हक्क आणि अधिकार आज पंचायत राजमध्ये चॅलेंज केले जात असताना छगनरावजी भुजबळांचं मंत्रिमंडळामधला समावेश ही आमच्या लढ्याला बळ देणारी गोष्ट आहे. आमच्या समोरचं जे आव्हान आहे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये बोगस सर्टिफिकेट्सद्वारे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जे बोगस लोक ओबीसी आरक्षणात घुसखोरी करून निवडणुकीला उभे राहणार आहेत ते आमच्या समोरचं चॅलेंज आहे. त्यासाठी आम्ही नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढत आहोत. ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे भुजबळ साहेबांचा समावेश आमच्यासाठी आनंददायी बाब आहे.